एक काळ होता जेव्हा सोलापूर जिल्ह्यात सत्तेचा सूर्य अकलूजच्या मोहिते पाटलांच्या घरावरनं उगवतो असं म्हटलं जायचं। निवडणूक कुठलीही असली तरी त्याचा निर्णय मोहिते पाटील घराण्याच्या हातातच असायचा। पण मधल्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातली समीकरणं बदलत गेली आणि मोहिते पाटील घराण्याचा होल्ड देखील कमी होत गेला। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना पराभूत केलं आणि त्यानंतर पुन्हा मोहिते पाटील चर्चेत आले। त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपर पॉवरमुळे ते निवडून आल्याचं बोललं गेलं। कट टू 2026चा जून महिना आणि विधान परिषदेच्या निवडणुका। सोलापूरच्या जागेवरती भाजपनं बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे। महाविकास आघाडीकडनं शरद पवार गटाच्या वसंतराव देशमुखांना उमेदवारी देण्यात आली। पण 4 जूनला पुणे आणि ठाण्यासहित जवळपास 6 जागांवर आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। पण सोलापुरात मात्र तसं काही घडलं नाही। वसंतराव देशमुखांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही। त्यांच्या या निर्णयामागचे खरे सूत्रधार होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील। कागदावर मतदारांचं गणित जुळत नसतानाही हा निर्णय नेमका का घेण्यात आला असं विचारलं गेलं आणि पुढे आलं मोहिते पाटील गटाचं नाव। हाच गट सक्रिय करून परिचारकांसारख्या नाराजांना आपल्या बाजूला वळवून धैर्यशील मोहिते पाटील हे जयकुमार गोरे आणि राजेंद्र राऊतांचा गेम करणार आहेत अशा चर्चा चालू झाल्यात। पण खरंच या चर्चांमध्ये काही तथ्य आहे का? सोलापूरच्या निवडणुकीची खरी परिस्थिती नेमकी आहे काय? मोहिते पाटील काय डाव टाकतायत आणि ते भाजपचं वन साइड राऊत नरेटिव्ह मोडून काढतील का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट नाकारल्यावर धैर्यशील मोहिते पाटलांनी मतदानाला अगदी 23 दिवस बाकी असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, जोरदार प्रचार केला आणि विजय देखील मिळवला। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 11 पैकी 6 जागा मिळाल्या। पण नंतरच्या काळात जिल्ह्यातली समीकरणं बदलली आणि स्थानिक स्वराज संस्थांवरती भाजपचा जम बसला। या दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील कुठेच नव्हते। दरम्यान मे महिन्यात मात्र विधान परिषदेच्या 17 जागांवर निवडणुका लागल्या, ज्यात सोलापूरच्या जागेचा देखील समावेश होता। 2016च्या निवडणुकीत या जागेवरनं भाजपचे प्रशांत परिचारक निवडून गेले होते। यंदा देखील त्यांनाच उमेदवारी मिळणार असं चित्र असताना भाजपने मात्र धाराशिव जिल्ह्यातल्या राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली। जिल्ह्यामध्ये बरेच इच्छुक असताना देखील पक्षानं जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली, त्यामुळे भाजपमध्येच नाराजी उफाळून आली। प्रशांत परिचारकांची नाराजी तर उघडपणे दिसत होती आणि याच वेळेला धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिला डाव टाकला। तो डाव म्हणजे राजेंद्र राऊत यांच्या विरोधात वसंतराव देशमुखांना उमेदवारी देणं। तसं पाहायला गेलं तर यंदाच्या निवडणुकीत असलेल्या एकूण 616 पैकी जवळपास 450 मतदार भाजपचेच आहेत। म्हणजे काय तर कागदावरती भाजपचं बहुमताचं गणित जुळतंय आणि महाविकास आघाडीचं काही जुळत नाही। पण मोहिते पाटलांनी वसंतराव देशमुखांवरती विश्वास ठेवलाय। त्याचं कारण म्हणजे देशमुखांचा सायलेंट पण निकाल देणारा चेहरा। देशमुख हे मूळ परिचारक गटाचे कार्यकर्ते, त्यांच्याच माध्यमातून ते जिल्हा परिषदेवर सुद्धा निवडून गेलेले। त्यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा भागातल्या सहकारावर त्यांची पकड बसली होती। नंतर राष्ट्रवादी 2 गट पडल्यावर देशमुखांनी शरद पवारांचं नेतृत्व निवडलं। त्याच्या बदल्यात त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। मग देशमुखांनी सुद्धा जिल्हाभर फिरत पक्षाचं जाळं वाढवलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या दोन्ही जागा आघाडीकडे गेल्या। नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीची लाट असताना शरद पवारांच्या पक्षाचे 4 आमदार निवडून आले। या निकालांमध्ये वसंतराव देशमुखांचं देखील योगदान आहे असं बोललं गेलं। विजय मिळवून देण्याचं त्यांचं कौशल्य असल्यानं या निवडणुकीत सुद्धा ते चालण्याची शक्यता आहे। या हिशोबानंच मोहिते पाटलांनी त्यांना या निवडणुकीसाठी निवडलंय असं सोलापुरात बोललं जातंय। या सगळ्या परिस्थितीत मात्र 4 जूनला अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी महाराष्ट्रातल्या 6 जागांप्रमाणेच सोलापुरातनं देखील वसंतराव देशमुख महाविकास आघाडीकडनं अर्ज मागे घेतील असं म्हटलं जात होतं। पण मोहिते पाटलांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक बिनविरोध होणार नाही याचे आदेश स्वतः शरद पवारांनी दिल्याचं म्हटलं जातं। ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे कळल्यानंतर मात्र महायुतीच्या नेत्यांनी सोलापुरात दौरे सुरू केले, मतदारांच्या सभा आणि भेटी देखील घेतल्या। पण दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी सुद्धा एका मतासाठी आपली सूत्र फिरवली आहेत अशा चर्चा होतात। यात मोहिते पाटलांनी भेटीगाठीच्या पॅटर्नवर जास्तीचा भर दिलाय आणि त्याच भेटीगाठी निकालाचं चित्र बदलणार का अशा चर्चा होताना दिसतात।
आता त्यातली पहिली भेट आहे ती म्हणजे पांडुरंग साखर कारखान्याची. 4 जूनला वसंतराव देशमुखांनी श्रीपूरच्या पांडुरंग साखर कारखान्याला भेट दिली. यात विशेष गोष्ट ही आहे की हा कारखाना प्रशांत परिचारक यांच्या ताब्यात आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या मतदारांची संख्या जास्त आहे. पण याच परिचारकांना भाजपने डावलले आणि राऊतांना तिकीट दिले. या गोष्टीमुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. पक्षानं परिचारकांची समजूत काढली असली तरी देशमुखांच्या भेटीनंतर परिचारकांचे नाराज मतदार पक्षाच्या विरोधात जाऊन देशमुखांना म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करू शकतात अशा चर्चा होत आहेत. भविष्यात निर्णायक ठरू शकणारी ही भेट घेण्याचा सल्ला देशमुखांना मोहिते पाटलांनीच दिला असं बोललं जात आहे. यानंतरची दुसरी महत्वाची भेट ठरली आहे ती म्हणजे होटगी मठाची. खरं तर या निवडणुकीमध्ये मतदान करणारे बरेच मतदार हे लिंगायत समाजातून येतात. त्या सगळ्यांवरती होटगी मठाचा प्रभाव असून मठाने दिलेले आदेश त्यांना पाळावेच लागतात असं म्हटलं जातं. आता तीच गोष्ट लक्षात घेऊन लिंगायत मतदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठीच मोहिते पाटील आणि देशमुखांनी ही भेट घेतल्याचं बोललं जाते. त्यामुळे ही भेट देखील भविष्यात महत्वाची ठरणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येतात. आता मोहिते पाटलांनी घेतलेली तिसरी भेट आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांची. ही भेट महत्वाची होती असं म्हणण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे सोलापुरात शिंदे गटाची असलेली नाराजी. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून दुय्यम वागणूक मिळत असून महायुतीच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतलं जात नाही असे आरोप शिंदे गटाकडनं वारंवार करण्यात आलेत. आता याच परिस्थितीत मोहितेंनी त्यांच्याशी संपर्क साधला तर ही नाराजी वसंतराव देशमुखांच्या पथ्यावर पडू शकते असं देखील बोललं जात आहे. सध्या सोलापुरात शिंदेच्या सेनेच्या मोठ्या नेत्या म्हणून ज्योती वाघमारे यांचं नाव आहे. आता मोहिते पाटील आणि देशमुखांनी त्यांचीच भेट घेत शिंदेच्या मतदारांना एक सूचक इशारा दिलाय असं म्हटलं जात आहे. पण मोहिते पाटील या भेटीगाठींव्यतिरिक्त वेगवेगळे डाव आखतायत अशा देखील चर्चा आहेत. तसं पाहायला गेलं तर गेल्या एप्रिल महिन्यात भगीरथ भालकेंनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. पंढरपूर आणि मंगळवेढा भागात त्यांचा एक मोठा गट सक्रिय आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सेनेतल्या प्रवेशानं ते महायुतीचे भाग तर आहेत, पण जयकुमार गोरेंसोबत असलेल्या वादामुळे ते या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारांना क्रॉस वोटिंग करायला लावण्याची शक्यता असून तीच मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी मोहिते पाटील भालकेंच्या संपर्कात आलेले आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी भालकेंशी केलेला हा संपर्क मतदानात वसंतराव देशमुखांच्या पथ्यावर पडणार आहे असं देखील बोललं जाते. एकंदरीतच काय तर कागदावरती संख्याबळ जुळत नसताना देखील मोहिते पाटलांनी त्यांची पूर्ण शक्ती सध्या पणाला लावली आहे. कारण ही निवडणूक मोहिते पाटलांसाठी वैयक्तिक आहे. लोकसभा निवडणुकीपासून धैर्यशील मोहिते पाटील यांचे राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांच्याशी झालेले वाद सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या तरी देखील धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आणि या नेत्यांमधला संघर्ष आणखी पुढे चालूच राहिलाय. आताच्या निवडणुकीत देखील राम सातपुतेंनी मोहितेंना आव्हान दिल्याचं बोललं गेलंय आणि म्हणूनच वसंतराव देशमुखांचा विजय म्हणजे मोहितेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आता हा विजय आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी मोहिते पाटील कसोशीने प्रयत्न करतात, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं का हे निश्चितपणे निकाला दिवशी कळेल. या सगळ्या परिस्थितीत मात्र आकड्यांचं गणित हे आपल्याकडेच असल्यानं जयकुमार गोरे हा डाव आपल्या हातातनं निसटणार नाही याची काळजी घेताना दिसतात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं, मोहिते पाटील खरंच गणित जुळवून आणतात का आणि सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमका विजय कोणाचा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संपूर्ण राजकारणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.